UBT शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी आज डायरेक्ट विधान परिषद उपसभापतीचा अर्ज भरला आणि एका अर्थाने उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या। त्याच्यामुळे त्यांच्यावर काही पक्षांतरबंदी कायद्याची कारवाई होणार आहे का, त्यांचा आमदारकी जाणार आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। म्हणजे राजकीय भूमिका असेल ती वेगळी, पण कायदेशीर त्यातनं पेच काय निर्माण झाला आहे का, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। मला सांगा, सचिन अहिर UBT शिवसेनेत होते, आता डायरेक्ट शिंदे गटात गेले, म्हणजे शिंदे शिवसेनेत गेले आणि आता डायरेक्ट उपसभापतीपदास त्यांनी अर्ज भरलेले, त्यांच्या आमदारकीच काय? नाही, ते शिंदे सेनेत गेले की नाही मला माहिती नाही। उपसभापती पदावर असताना कोणत्याच पक्षात ते नसले तरी चालते, त्यामुळे त्यांना पक्षांतर करण्याची गरज नाही। त्यांना उपसभापती झाल्यापासून त्या पदावर असेपर्यंत अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण मिळते। भारतीय संविधानातल्या 10व्या परिशिष्टाला आपण पक्षांतरबंदी कायदा असं म्हणतो। त्यातलं जे 5वा परिच्छेद आहे त्याच्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की लोकसभेचे सभापती, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, उपसभापती या सगळ्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे। कारण की भारतीय संविधानात असं समजण्यात आलेलं आहे की त्या पदावर जे लोक आहेत त्यांनी पक्षनिरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे, कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश नसला पाहिजे। त्यामुळे खरी पद्धत अशीच होती की त्यांनी त्या पदावर गेल्यावर आपल्या आमदारकीचा किंवा खासदारकीचा राजीनामा द्यायचा आणि त्यांचं ते पद भोगून झाल्यावर म्हणजे उपसभापती ते ज्या दिवशी नसणार त्या दिवशी परत ते आमदार म्हणून प्रस्थापित होऊ शकतात। आता याच्यामध्ये ते उपसभापतीमध्ये म्हणून काम करणार असल्यामुळे त्यांना अपात्रतेपासून पूर्ण संरक्षण आहे, त्यांच्यावर कोणती अपात्रतेची कार्यवाही होऊ शकत नाही। म्हणजे आमदारकी थोडक्यात त्यांची वाचणार। आमदारकीला त्यांच्या कोणत्याही धोका नाही। उपसभापती पद संपल्यानंतर, संपुष्टात आल्यानंतर ते पुन्हा आमदार म्हणून राहू शकतात। अर्थात त्यांचा कार्यकाळ मला वाटते आमदारकीचा 2028 पर्यंत आहे, त्यामुळे तोपर्यंत किंवा त्याच्या आधी जर ते निवृत्त झाले उपसभापती पदावरून तर मग ते पुन्हा उरलेल्या काळासाठी आमदार होऊ शकतात। तसं तर काय होणार का नाही, 29 पर्यंत सरकार आहे सध्या एकूण सगळं। मग आता समजा UBT शिवसेने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली पक्षातनं, कारण आता डायरेक्ट ते शिंदे साहेबांसोबत त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे, मग त्याचं काय फरक? नाही, अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होऊ शकत नाही, हा कायदा आहे, ते मी तुम्हाला फक्त सांगू शकतो। आता त्यामध्ये त्यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे का, तर नक्कीच केलेली आहे। विश्वासघात केलेला आहे का, नक्कीच केलेला आहे। त्यामुळे कायदा जो आहे तो सांगायचा असेल तर सचिन अहिर यांचं पक्षांतर हे अगदी वेगळ्या प्रकारचं आहे। यापूर्वी असं पक्षांतर झालेलं आपण पाहिलेलं नाही आहे। ते एकटे आमदार जरी फुटून गेलेले असले तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही। उपसभापती पदावर कार्यरत असताना त्यांना पूर्णपणे कायद्याचं संरक्षण आहे आणि त्यांच्यावर कोणी अपात्रतेची कारवाई करू शकत नाही। म्हणजे व्यवस्थित कायद्याची पळवट काढली म्हणायचं आहे पक्षांतरानं। हो, कायद्याची पळवाट काढूनच सगळेजण जगत असतात, तसंच राजकारणामध्ये सुद्धा सुरू आहे असं म्हणायला पाहिजे। याला काय म्हणायचं राजकीय दृष्ट्या? नाही, वेगळ्या प्रकारचं हे पक्षांतर आहे असंच आपण म्हणू शकतो। हे होते असीम सरोदे यांनी सांगितलं की त्यांची जी आता ती उपसभापती होणार असल्यामुळं त्यांना ते पक्षांतरबंदी कायदाच लागू होत नाही। त्यामुळे जरी समजा UBT शिवसेनेने त्यांना पक्षातून काढलं तरी त्यांची आमदारकी शाबूत राहणार आहे। म्हणजे अशा अर्थाने पक्ष फोडाफोडीसाठी एक नवीन ट्रिक्स उपयोगात आणल्या जातात की असा एक या निमित्ताने प्रश्न इथं उपस्थित होताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।